नमस्कार मित्रांनो, तुमचे स्वागत आहे. तुमची जर धनु राशी असेल तर हा व्हिडिओ तुम्ही संपूर्ण बघा. आजचा हा व्हिडिओ तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे, भाग्यशाली आणि जीवन बदलणारा आहे. कारण येणाऱ्या काळात तुमच्या आयुष्यात अचानक एक अशी अद्भुत आणि मोठी घटना घडणार आहे, ज्याची प्रतीक्षा तुम्ही कित्येक काळापासून आतुरतेने करत होतात. धनु राशीचा स्वामी देवगुरु बृहस्पती म्हणजेच प्रत्यक्ष गुरुदेव आहेत. आणि गुरुदेव हे ज्ञान, भाग्य, समृद्धी, अध्यात्म, उच्च विचार आणि विस्ताराचे कारक मानले जातात. यासाठी काय बदल होईल, कोणत्या घटना घडतील, काय करायला पाहिजे, या संपूर्ण गोष्टींची माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. त्याआधी मित्रांनो, तुम्हाला तुमच्या राशीबद्दल, पत्रिकेबद्दल, जीवनाबद्दल, नोकरी व्यापाराबद्दल, पैशाबद्दल, आरोग्याबद्दल, नातेसंबंधांबद्दल, नोकरी व्यापाराबद्दल काहीही प्रश्न विचारायचे असतील तर दिलेल्या व्हॉट्सॲप नंबरवर तुम्ही आम्हाला मेसेज करा. तुमच्यावर कर्ज झालेलं असेल, पैसा टिकत नसेल, व्यापार चालत नसेल, नोकरीत प्रगती नसेल, लग्न जमत नसेल, संतान प्राप्ती नसेल, जीवनात खूप साऱ्या अडचणी असतील, प्रश्न असेल, मार्ग मिळत नसेल, काय करावं हे कळत नसेल, वाईट काळ कधी संपेल, चांगला काळ कधी येईल, असा असंख्य प्रश्न असतील तर एकदा आम्हाला मेसेज करा. आम्ही तुमची पत्रिका बघू, काय दोष आहे, काय समस्या आहे ते तुम्हाला सांगू, योग्य उपाय, योग्य सेवा देऊ आणि योग्य मार्गदर्शन करू. यासाठी व्हॉट्सॲपवर मेसेज करायला विसरू नका. मित्रांनो, धनु राशीच्या आयुष्यात घडणारी ही अचानक मोठी घटना नेमकी कोणती असणार आहे? ग्रहांच्या या दुर्मिळ आणि शुभ प्रभावामुळे तुमच्या करिअर, शिक्षण आणि आर्थिक क्षेत्रात एका क्षणात अकल्पनीय बदल घडून येणार आहे. जर तुम्ही नोकरी करत असाल तर कामाच्या ठिकाणी अचानक तुम्हाला उच्च पद, मोठी पगारवाढ किंवा एखादी अतिशय मानाची किंवा जबाबदारीची भूमिका मिळण्याचे प्रबळ योग आहेत. तुमचे वरिष्ठ अधिकारी आणि मार्गदर्शक तुमच्या ज्ञानाची आणि प्रामाणिकपणाची मनापासून कदर करतील. ज्या विद्यार्थ्यांना किंवा तरुणांना उच्च शिक्षण, स्पर्धा परीक्षा किंवा परदेश गमनाची प्रतीक्षा होती, त्यांना अचानक एक स्वप्नवत मोठी संधी चालून त्यांच्या समोर येईल. व्यापाऱ्यांसाठी हा काळ अफाट यश आणि प्रचंड धनलाभ घेऊन येत आहे. व्यवसायाचा विस्तार दूरवर होईल, नवीन फायदेशीर सौदे मार्गी लागतील आणि जुने अडकलेले पैसे अचानक परत मिळतील. जर तुमच्यावर जुन्या कर्जाचा भार असेल किंवा पैशाची सतत चणचण भासत असेल तर अचानक असा काही मोठा धनलाभ होईल, ज्यामुळे तुमचे आर्थिक प्रश्न कायमचे सुटतील. या काळात स्वतःचे नवीन घर, जमीन किंवा मनासारखे नवीन वाहन खरेदी करण्याचे तुमचे कित्येक दिवसाचे स्वप्न अचानक नक्की पूर्ण होईल. या अचानक घडणाऱ्या शुभ घटनेचा अतिशय सुखद आणि मंगलमय प्रभाव तुमच्या कौटुंबिक आणि वैयक्तिक आयुष्यावर सुद्धा तितक्याच सुंदर पडणार आहे. घरात गेल्या काही दिवसांपासून चालू असलेला तणाव, गैरसमज, अशांततेचे वातावरण आता पूर्णपणे संपुष्टात येईल. कुटुंबातील सदस्यांमध्ये पुन्हा एकदा प्रेम, आदर, सुसंवाद आणि एकोपा वाढीस लागेल. जर तुम्ही अविवाहित असाल तर अचानक एखाद्या अत्यंत सुशिक्षित, संस्कारी, प्रतिष्ठित आणि अनुरूप घराण्यातून लग्नाचे स्थळ चालून येईल आणि विवाहाचे योग अत्यंत वेगाने जुळून येतील. वैवाहिक जीवनात जोडीदारासोबतचे नाते अधिक गोड, समजूतदार आणि विश्वासू बनेल. घरात मुलांच्या शिक्षणाबाबत किंवा त्यांच्या यशाबाबत एखादी खूप मोठी आनंदाची बातमी कानावर पडेल, ज्यामुळे घरात उत्साहाचे वातावरण निर्माण होईल. समाजात तुमची पत, प्रतिष्ठा, धार्मिक आदर आणि मान सन्मान अचानक दुप्पट होईल. लोक तुमच्या ज्ञानाचा आणि सल्ल्याचा आदर करतील आणि समाजातील उच्च पदस्थ व्यक्तींशी तुमचे सलोख्याचे संबंध प्रस्थापित होतील. धनु राशीच्या लोकांमध्ये प्रचंड ज्ञान आणि सकारात्मक ऊर्जा असते, परंतु अनेकदा तुमचा अतिउत्साह, अति आशावाद किंवा बेफिकीर वृत्ती तुमच्यासाठी अडचणी निर्माण करू शकते. या अचानक येणाऱ्या मोठ्या संधीचं सोनं करण्यासाठी तुम्हाला जमिनीवर पाय ठेवून काम करावे लागेल. कोणत्याही गोष्टीचा अतिविचार न करता किंवा अतिउत्साहात वाहून न जाता प्रत्येक निर्णय विचारपूर्वक घ्या. आर्थिक व्यवहारात किंवा कोणत्याही करारावर स्वाक्षरी करताना कागदपत्र बारकाईने तपासून घ्या. कोणालाही अवास्तव आश्वासन देणं टाळा आणि आपल्या भविष्यातील गुप्त योजना इतरांसमोर लगेच उघड करू नका. जेव्हा आयुष्यात अचानक मोठे यश किंवा संपत्ती मिळते तेव्हा अहंकार मनात येऊ न देणे आणि विनम्र राहणे अत्यंत आवश्यक असते. गुरु आणि घरातील ज्येष्ठांचा आदर राखून आत्मविश्वासाने पाऊल पुढे टाका. या शुभ काळातील सकारात्मक ऊर्जा द्विगुणित करण्यासाठी, देवगुरु बृहस्पतीची अखंड कृपा मिळवण्यासाठी तुम्ही काही सोपे उपाय करू शकता. ते म्हणजे दर गुरुवारी विष्णू सहस्त्रनामाचे पठण तुम्ही करायचे आहे. श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करायचा आहे. याने तुम्हाला लाभ होईल. शेवटी मित्रांनो, एवढंच सांगेन की तुमच्या संयमाची, कष्टाची खरी पावती मिळण्याची वेळ आता आली आहे. तुमच्या आयुष्यात अचानक घडणारी ही मोठी घटना तुमचे नशीब पालटून टाकेल आणि तुमच्या जीवनाला एक स्थैर्य, समृद्धी, ज्ञान, नवी दिशा देईल. भूतकाळातील अपयशाचा विचार मागे सोडून पूर्ण सकारात्मकतेने, आत्मविश्वासाने पुढे वाटचाल करा. हा येणारा काळ तुमच्या संपूर्ण कुटुंबासाठी अखंड सुख, अपार समृद्धी, उत्तम आरोग्य, दीर्घायुष्य आणि भरभरून आनंद घेऊन येऊ, हीच प्रत्यक्ष देवगुरु बृहस्पती स्वामींच्या चरणी आपण प्रार्थना करूया. ही माहिती आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. योग्य मार्गदर्शनासाठी, तुमचे प्रश्न विचारण्यासाठी, पत्रिका पासून घेण्यासाठी दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवर मेसेज करा. धन्यवाद.